प्रिय भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्य व्यक्तियों के लिए येशू ख्रिस्तांची मधुर नावाची सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 20 एप्रिल 2025 रविवार. तो मरणावर विजय मिळवला. मरणा तुझ्या होटे आगे, अधोलोका तुझ्या विजय घोटे आगे. पहिली कोरिंथियस 15 अध्याय 55 वचन. अंधुलता अपमेज. प्रिय वाचको, येशूच्या नावाने तुम्हा सर्वांना पुनरुत्थान दिनाच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मरणावर आणि कबरीवर विजय मिळवला आहे. तो विजयी होऊन उठला आहे. म्हणून आपण ठामपणे म्हणतो, मरणा तुझ्या डांग कुठे आहे, अधोलोका तुझा विजय कुठे आहे. पहिली कोरिंथियस 15 अध्याय 55 वचन. प्रभू येशूने शत्रूवर विजय मिळवला आहे आणि कारण तो जीवित आहे, आपण अंधाराच्या सर्व शक्तीवर अधिकार ठेवते. उत्पत्ती 5 मध्ये आपण आदामापासून सुरू होणारी वंशावळ वाचतो. ती मरणाची नोंद आहे. आदाम मरण पावला, इव्हा मरण पावली आणि माझी यांचे संदेही मरण पावले. पण ख्रिस्त जो मृतातून उठला तो सदैव जीवित आहे. त्यांची शक्ती ही पुनरुत्थानाची शक्ती आहे. एकदा मला एक मंदिरात उपदेशासाठी आमंत्रित केले होते. अनेक गावातून जात असताना दूर एक मंदिर दिसले, ज्यावर मोठ्या अक्षरात लिहिले होते, माझा मुक्तिदाता जीवित आहे. ही वाक्ये वारंवार म्हणताना देवाची सामर्थ्य मला भरून गेले असे जाणवले. माझा मुक्तिदाता जीवित आहे. हीच वाक्य जुना करारातील एक धर्मीय माणूस अय्यूब याने म्हटली होती, ज्याने प्रचंड दुःख सहन केले. बायबलमधील इतर कोणालाही त्यांच्या एवढ्या परीक्षा आल्या नाहीत, तरीही त्यांच्या दुःखाचा गोल करत परमेश्वराने त्याला स्वतःचे दर्शन दिले. आपला जीव तरुणांना पाहून अय्यूब आनंदाने म्हणाला, अरे, माझे शब्द लिहून ठेवले गेले, ते पुस्तकात लिहिले गेले, ते सदैव राखण्यासाठी लोंगडी लेखांनी व शिसे घालून गडावर कोरले गेले. अय्यूब 19 अध्याय 23 वचन ते 24 वचन. अय्यूबने प्रभूला आपला मुक्तिदाता म्हणून ओळखले. त्याने त्याला तारणारा म्हणून संबोधले आणि गौरव दिला. तारणारा म्हणजे जो परत आणतो, रक्षण करतो, टिकवतो आणि वाचवतो. या जगात आपण एखाद्याला जो संकटातून लोकांना वाचवतो. तारणार म्हणतो, कोणी गुन्हेगाराकडून बांधवांना वाचवतो तर त्याला तारणारा म्हणतात. पण येशू हा खरा तारणारा आहे, जो आपल्याला पापाच्या दिलेतून, मरणाच्या सापातून, सैतानाच्या पकडीतून, अंधकाराची शिक्षा आणि नरकाच्या ज्वालेतून वाचवतो. तो आपल्याला वाचवणारा आणि मुक्त करणारा आहे. तो महान वैद्य आहे, जो आपले रोग बरे करते, प्रत्येक साप मोडतो आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतो. देवाची मुलांनो, या जगात अनेक विध्वंसक शक्ती आहेत, पण केवळ एकच जीवन व्यक्ती, तो आपला पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त. ध्यानार्थ वचन. कारण ख्रिस्त मरण पावला, पुन्हा जीवित झाला आणि तो यासाठी आहे की तो मरणाऱ्याचा व जीविताचा प्रभू ठरो. रोमखंड 14 अध्याय 9 वचन. आजचा बायबल वाचन क्रम सकाळी 2 सामुएल 9 अध्याय 10 अध्याय 11 अध्याय. संध्याकाळी लूक 15 अध्याय 11 ते 32 वचन. धन्यवाद.